मागच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मग छान रशी गरम वगैरे केली. मासवडी पण गरम केली ओव्हनमध्ये. राघवला आम्ही जास्त मसाल्याचं नाही खाऊ घालत म्हणून त्याला बेसन पिठाचे छान पराठे बनवले, पालक वगैरे घालून, कांदा टोमॅटो वगैरे घालून. काळी रशी म्हटल्यानंतर राईस लागतो, साधा राईस. आता मग राहिल्या बाजरीच्या भाकरी. राणींना बोलले की मी बनवते. बाजरीच्या भाकरी मला खूप लहानपणापासून येतात, 7वी-8वी पासून येतात. चुलीवरती मी पहिल्यांदा बनवायला शिकले. आता तर गॅसच यूज करतो आपण. म्हणजे इझी असतात पण काहींना नाही जमत. पातळ छान त्याला पापुद्रा वगैरे आला पाहिजे तर त्याला बाजरीची भाकरी म्हणतात. ज्या मुली माझा आता हा मिनी ब्लॉग बघताय, तुम्हाला जमते का बाजरीची भाकरी? नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. बघा माझी बाजरीची भाकरी रेडी आहे. आता मी तव्यावरती छान भाजते. बघा कशी छान पाचली आहे. आमचा स्वयंपाक वगैरे रेडी होता. राघवला पण पराठे बनवून बेसन पिठाचे ते पण खाऊ घातले होते. आम्हाला जेवायला बसायचं आणि लाईट गेली. इतका डेंजर उन्हाळा आहे, अजिबात लाईट टिकत नाही पुण्यात सुद्धा. आणि बाय द वे काळी रशी चुलीवरची होती. इतकी छान टेस्ट लागली होती. बाजरीची भाकरी, राईस आणि कांदा लिंबू आणि मासवडी. एक नंबर जेवण झालं, पोटभर झालं. आणि रोज सकाळी टिफिन बनवायचा आणि तो विसरायचा. हे तर यांचं कायमचंच झालंय. गेटवर आले होते टिफिन घ्यायला, मग मी नेऊन दिला गेटवरती. आणि आता राघवचा खेळ बघा. ब्लँकेटची साडी बनवली आणि कसा लाजतोय. आणि ही साडी घालून त्याला गाडीवरती बसून खेळायची आहे. आता कसं शक्य आहे? त्याला आता कसं सांगायचं बरं? शेवटी बसलाच गाडीवर आणि खेळायला लागला. म्हटलं पडला तर अवघडच होऊन जाईल. आताच्या छोट्या मुलांना किती ओरडा, किती रागवा तर त्यांना काही फरक पडत नाही. आणि ते ब्लँकेट घातलेलं आहे ना, ते घालूनच त्याला जेवण करायचं आहे, ते घालूनच त्याला सगळं करायचं आहे. मग संध्याकाळी यांनी ऑफिसवरून येताना त्याला पायनॅपल घेऊन आले होते. त्याला किती आनंद होतोय. वाट बघतोय कधी हे कापतील आणि कधी मी खाईल. कसं खाती? कसं खाती? किती वाट बघतोय कधी कट होईल आणि बब कधी मला देतील. फायनली कट झाला आणि मग त्यांनी त्याला दिलं. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.